राधानगरी तालुक्याच्या पश्चिमेस असलेले धामोड तलाव हा प्रकल्प अनेक गावांसाठी जीवनदायिनी ठरला आहे। या तलावाभोवती असलेलं निसर्ग सौंदर्य अनेक पर्यटकांना नेहमीच आपल्याकडे आकर्षित करत असतं। या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात। मात्र सध्या या पर्यटन स्थळी कचऱ्याचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। पर्यटकांसाठी हे ठिकाण म्हणजे पार्ट्या आणि मद्यपानाचं जणू केंद्रच बनले। या तलावाच्या भोवती प्लास्टिकच्या पिशव्या, काचेच्या आणि प्लास्टिकच्या बाटल्या यांचा खच पडलेला दिसून येतो। त्यामुळे या पर्यटन स्थळाची योग्य जोपासना केली पाहिजे या उद्देशाने अभिषेक डोंगरे युवा शक्तीच्या टीमने येथील कचरा व्यवस्थापनाचे काम हाती घेतले। तसेच या भागाची संपूर्ण स्वच्छता करून पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावला। यावेळी बोलताना अभिषेक डोंगरे म्हणाले की साधारण 2 दिवसापूर्वी वर्ल्ड वॉटर डे होता। त्यानिमित्तानं मी भागात आलतो संपर्काच्या निमित्तानं। मग मला हे तुळशी डॅम पहिल्यापासूनच खूप आवडते। तुम्ही बघताय की कसं चांगल्या पद्धतीने मी सारखं ह्याला राधानगरी तालुक्याचा काश्मीर म्हणतो किंवा आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचं काश्मीर म्हणतो। तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि शांत वाटते इथं। मी बरेचसा वेळ इथं येऊन बसतो। मग मागच्या वेळी वर्ल्ड वॉटर डेला इथं मी एक इंस्टाग्रामवर वरच्यावर व्हिडिओज करतो, तेव्हा एक व्हिडिओ करूया म्हणलो की चांगलं पाणीटीचं पोल्युशन, आणि मी एक क्लायमेट वॉरियर आणि एन्व्हायरमेंटलिस्ट आहे म्हणून त्या निमित्तानं उभारलं होतं। मग खूपच मला उभारायला जागा मिळत नव्हती, एवढं चांगलं मी खूप 15 मिनटं स्पॉट हुडकायला वेळ लागला, कसं घाणच सगळीकडे होतं। त्यामुळं मी चर्चा केली आमच्या अध्यक्षांनी सर्व युवा शक्तींबरोबर काल की आपण परवाच की लगेच आपण करून घेऊया। उद्या आज सण असून सुद्धा आपले युवा शक्ती सगळे लगेच तयार झाले आणि 100-200 पोरं तुम्हाला माहिती आहे आम्ही एक सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही क्लीन करत होतो। अक्षरशः जागा नव्हती, आता बऱ्याच ठिकाणी क्लीन झाला आहे। एकंदरीत जर का बघायला गेलं तर बरेच पर्यटक ह्या भागामध्ये इकडे येत असतात, त्यांना काय आव्हान करा? टुरिझम म्हणून जर तुम्ही येत असाल तर तुम्ही वेलकम आहात, पण प्लीज तुम्ही एक प्लास्टिक बॅग तर घेऊन येत जावा। तुमचं जेवण खाणं जे काय करेल तर ते परत पॅक करून घेऊन जावा। कसं निसर्ग हा खूप डेलिकेट गोष्ट आहे आणि प्लास्टिकला तुम्हाला माहिती आहे हजारो वर्ष लागतात डिग्रेड व्हायला। काचंसुद्धा पडले आहेत, लहान मुलांना लागू शकते। आणि हे जे हवामान दूषित सगळं आपण बोलत आलो आहे, पण युवकांना मी सगळ्यात आव्हान करतो की महाराष्ट्रावर युवकांना ही सुरुवात आहे, हे एक प्रेरणा म्हणून घेऊन सर्व डॅमच्या इथं महाराष्ट्राच्या सर्व डॅम, सर्व पाणी तलाव जिथं जिथं घाण झालं तिथं सर्व युवकांनी साफ करावं, ही युवा शक्तीच्या निमित्तानं आव्हान आहे आणि विनंती आहे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।